हॅलो गॉर्जियस लेडीज, विमेन हेल्थ सिरीज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि या सिरीज मधला आजचा आपला आजार आहे तो म्हणजे थायरॉइड, जो की स्त्रियांमध्ये जास्त कॉमनली दिसून येतो. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया थायरॉइड म्हणजे काय. आपल्या घशाच्या खालच्या साईडला बटरफ्लाय शेपची एक ग्रंथी असते, त्यालाच थायरॉइड म्हणतात. तर या ग्रंथीचं काय काम असतं की मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय तर चयापचय क्रिया, म्हणजे आपण जे खातो त्याचं एनर्जी मध्ये रूपांतर करण्याचं काम ही ग्रंथी करत असते. त्याचबरोबर ग्रोथ डेव्हलपमेंट मध्ये देखील या ग्रंथीचं महत्वाचं काम आहे. तर थायरॉइड हा स्ट्रेसशी रिलेटेड आजार आहे. त्याचबरोबर ऑटोइम्युन देखील आहे. आता ऑटोइम्युन म्हणजे काय की जेव्हा स्वतःचीच इम्युनिटी स्वतःवर अटॅक करते. म्हणजे हा थायरॉइड जो आजार आहे तो तुम्ही स्वतःच डेव्हलप केलेला आजार आहे. त्यामध्ये काही टाइप्स येतात, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, हशिमोटो थायरॉइडिझम. आणि या टाइप्स बद्दल आपण मागच्या व्हिडिओज मध्ये जाणून घेतलंच आहे. हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम असे जे दोन टाइप्स येतात त्याप्रमाणे त्याची लक्षणं वेगळी असतात, कारणं देखील वेगळी असतात. थायरॉइड ग्लॅंड T3 आणि T4 नावाचे हार्मोन सिक्रेट करत असते. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं की या हार्मोनचं सिक्रेशन कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे वजन वाढणं, विकनेस येणं, मासिक पाळी रेग्युलर न येणं, त्याचबरोबर थकवा येणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. आणि हायपरथायरॉइडिझम जर असेल तर यामध्ये थायरॉइड हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे वजन कमी होतं, त्याचबरोबर भूक जास्त प्रमाणात लागते, अस्वस्थपणा येतो, झोप लागत नाही आणि पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव व्हायला लागतो. अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. तर जसं मी म्हटलं की हा आजार स्ट्रेसशी रिलेटेड आहे किंवा ऑटोइम्युन आहे, तुम्ही स्वतःच डेव्हलप केलेला आजार आहे. तर का आपल्यामध्ये काही इमोशन्स असतात, म्हणजे एखादी गोष्ट वेळेवर होत नसेल किंवा त्या गोष्टीसाठी ती गोष्ट होण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागत असेल आणि त्यामुळे होणारा मानसिक ताण असेल, त्यामुळे देखील हा आजार होण्याची शक्यता असते. मग अशा कोणत्या लाईफ सिच्युएशन्स असू शकतात. लग्न असेल, कोर्टाची कामं असतील किंवा जेलसी, अँगर किंवा एखादं प्रॉपर्टी संदर्भात काही काम असेल, अशा प्रकारची जी कामं असतात त्यामध्ये वेळ लागू शकतो आणि यातून होणाऱ्या मानसिक ताणतणावामधून हा आजार होण्याची शक्यता असते. आपली बॉडी ठराविक प्रमाणात स्ट्रेस मॅनेज करू शकते, पण हा जर स्ट्रेस वारंवार येत राहिला, वारंवार होत राहिला तर हा आजार होण्याचे चान्सेस असतात. आणि होमिओपॅथीमध्ये प्रॉपर केस टेकिंग घेऊन आजाराचं मूळ कारण जाणून घेतलं जातं आणि यावर ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या आजारासाठी आयुष्यभर एखादी गोळी घेण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारच्या आजारांमध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट देखील घेऊ शकता, ज्यामुळे हा आजार देखील मुळासहित बरा होऊ शकतो. आणि ट्रीटमेंट बरोबरच लाईफस्टाईल देखील गरजेचे आहे. रेग्युलर एक्सरसाइज, हेल्दी डाएट आणि प्रॉपर स्लीप हे देखील तितकंच महत्वाचं आहे. स्त्रियांना जबाबदाऱ्या जास्त असतात, त्यामुळे त्यांची स्ट्रेस लेवल देखील जास्त असू शकते आणि त्यांना मग अशा प्रकारचे आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग त्यावेळी स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, जेणेकरून हा आजार होऊ नये किंवा झाला तर आपल्याला कसा ट्रीट करता येईल हे लक्षात येईल.